आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। शरद पवारांचा पक्ष होम प्रोडक्शन आहे। पक्षामध्ये मुलगी, नातू आणि मानलेले पुत्र आव्हाड यांच्यामुळे होम प्रोडक्शन पक्ष झालेला आहे। सुजय विखेंचा टोला तर जयंत पाटलांनी दिलेल्या सूचक इशाऱ्याचं रूपांतर लवकरच वास्तवात होईल, विखेंचं विधान। नाना पटोलेंचं स्वप्न अपूर्णच राहिलं। आता नानांनी लोकांची स्वप्न पूर्ण करणं म्हणजे विनोदच। पटोलेंनी दिलेल्या ऑफरवर विखे पाटलांची टीका, तर अनेकांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं। बाळासाहेब थोरात यांना देखील कोपरखळी। बारामतीमध्ये पुन्हा एकदा काकाविरुद्ध पुतण्या अशी लढत होण्याची शक्यता। कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या विरोधात केलेल्या तक्रारी संदर्भातील आजची सुनावणी पुढे ढकलली। पुढील सुनावणी 4 एप्रिलला होणार। बीडच्या परळी कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली। विधानसभेला धनंजय मुंडेंनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याची तक्रार। संतोष देशमुखांच्या मारेकरांना कठोरात कठोर शिक्षा द्या, आष्टी येथील आमसभेत ठराव। उपस्थितांकडून अनुमोदन। सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी मांडला ठराव। मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधातील याचिकेवर 18 मार्चला हायकोर्टामध्ये सुनावणी। कोकाटेंच्या जामिनाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी याचिका। अंजली दिघोळेंकडून हायकोर्टामध्ये याचिका दाखल।